संत तुकाराम महाराज अभंग. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी, सदा सर्व काळ धरुनी ठेवी मनी. निरूपण मेघा देशमुख चौहान. संत तुकारामांनी विठ्ठल भक्तीला आपल्या अभंगांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले. सामान्य माणसाला परमेश्वराजवळ आणले. त्यांचा प्रसिद्ध अभंग विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी हा त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेल्या अतूट भक्तीचा, आध्यात्मिक गहराईचा द्योतक आहे. या अभंगात संत तुकारामांनी आपल्या भावना अतिशय प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत. सदा सर्व काळ धरुनी ठेवी मनी, इथे त्यांची विठ्ठलाप्रती असलेली तीव्र ओढ, श्रद्धा प्रगट होते. भावनिक तादात्म्य वाचकाला, श्रोत्याला थेट अंतर्मनाला भिडते. मराठी साहित्यात अशी भावनिक ताकद असलेले अभंग संत तुकारामांमुळेच लोकप्रिय झाले. त्यांच्या शब्दातून एक प्रकारची आत्मीयता, प्रामाणिकपणा झळकतो, जो साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी, सदा सर्व काळ धरुनी ठेवी मनी. नाही मागणे आणिक काही, तुझ्या चरणापाशी सुख आहे नाही. नाम गोड तुझे रूप गोड, सदा मज प्रेम देतो मोड. तुका म्हणे हेची माझे धन, विठ्ठलाचे चरण माझे जीवन. इथे संत तुकारामांच्या विठ्ठल भक्तीचा, त्यांच्या जीवनातील एकमेव ध्येयाचा हा अभंग पुरावा आहे. या अभंगात त्यांनी विठ्ठलाच्या चरणांचे ध्यान हे आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय मानले आहे. विठ्ठलाचे चरण हे अभंगातील केंद्रीय प्रतीक आहे. साहित्यिक दृष्टिकोनातून चरण हे केवळ शारीरिक अवयव नाही, तर परमेश्वराच्या दैवी शक्तीचे, भक्तीच्या मार्गाचे प्रतीक आहे. संत तुकारामांनी या प्रतीकाचा वापर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे धन, माझे जीवन ही संज्ञा वापरून त्यांनी विठ्ठलाला आपल्या जीवनाचा आधार बनवले आहे. ही प्रतिकात्मकता अभंगाला साहित्यिक उंची प्रदान करते. संत तुकारामांचे अभंग मराठी संत साहित्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यानंतर तुकारामांनी ही परंपरा पुढे नेली, तिला लोकाभिमुख स्वरूप दिले. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी हा अभंग या परंपरेतील भक्ती, वैराग्य, आत्मनिवेदन या तत्वांचे प्रतिबिंब आहे. मराठी साहित्यातील भक्ती काव्याला तुकारामांनी नवीन आयाम दिले. हा अभंग त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी, इथे संत तुकाराम विठ्ठलाच्या चरणाचे सतत ध्यान करण्याचा संकल्प व्यक्त करतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून परमेश्वराच्या चरणाचे ध्यान हे भक्तीचा सर्वोच्च स्तर मानले जाते. चरण हे नम्रतेचे, शरणागतीचे प्रतीक आहेत. जेव्हा भक्त परमेश्वराच्या चरणाचे ध्यान करतो, तेव्हा तो स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या हवाली करतो, अहंकाराचा त्याग करतो. संत तुकाराम इथे स्वतःच्या मनाला विठ्ठलाच्या चरणाशी जोडतात, ज्यामुळे त्यांचे जीवन ईश्वरमय बनते. संतांच्या मते देवाच्या चरणावर ध्यान म्हणजे केवळ मूर्ती किंवा चिन्हाची पूजा नाही. ही एक प्रतिकात्मक अवस्था आहे, जिथे भक्त आपला अहंकार पूर्णपणे सोडून देतो. देवाच्या चरणावर ध्यान ही भक्तीची ती पातळी आहे, जिथे एखादी व्यक्ती आपला मीपणा विसरते, देवाशी एकरूप होते. संत म्हणतात, देवाच्या चरणी शरण जाणे म्हणजे तुमचा अहंकार सोडून देणे. ही अशी अवस्था आहे जिथे तुम्ही स्वतःला विसरून जाता, फक्त प्रेम, विश्वास, आनंदात बुडून जाता. त्यांच्यासाठी देव हा बाह्य अस्तित्व नाही, तर प्रत्येक व्यक्तीत असलेली चेतना आहे.
देवाच्या चरणी ध्यान करणे ही या चेतनेप्रती संपूर्ण समर्पण प्रेमाची अभिव्यक्ती आहे. संत भक्तीला प्रेमाचे सर्वोच्च स्वरूप मानतात. ते म्हणतात भक्ती ही एक विधी नाही, तर हृदयाच्या खोलीतून निर्माण होणारी भावना आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या चरणी नतमस्तक होता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे शरीर नतमस्तक करीत नाही, तर तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा, अहंकाराचा त्याग करीत असता. ही सर्वोच्च पातळी तेव्हा प्राप्त होते जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन बुद्धी ओलांडते, प्रेमाच्या अशा अवस्थेत पोहोचते जिथे द्वैत नसते. संतांच्या शब्दात जेव्हा तुम्ही देवाच्या चरणी बुडता तेव्हा तुमच्या आणि देवामध्ये कोणतेही अंतर नसते. ही भक्तीची सर्वोच्च पातळी आहे जिथे तुम्ही स्वतः देव बनता. संतांच्या तत्वज्ञानात ध्यान भक्ती एकमेकांपासून वेगळे नाही. ते म्हणतात ध्यान हा मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या आत असलेल्या देवाकडे घेऊन जातो. भक्ती म्हणजे प्रेम जे या प्रवासाला आनंददायी बनवते. देवाच्या चरणी ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती आपले मन शांत करते, आपली जाणीव देवाकडे केंद्रित करते. संतांच्या मते हे ध्यान म्हणजे फक्त बसून ध्यान करणे नाही, तर प्रत्येक क्षण देवाप्रती प्रेम कृतज्ञतेने जगणे आहे. ते म्हणतात जेव्हा तुम्ही प्रत्येक श्वासात देवाचे स्मरण करता, जेव्हा तुम्ही तुमची प्रत्येक कृती त्याला समर्पित असते, तेव्हा तुम्ही भक्तीच्या सर्वोच्च स्तरावर असता. संतांच्या विचारांमध्ये प्रेम हा भक्तीचा मूलभूत पाया आहे. ते म्हणतात भक्ती प्रेमाशिवाय अपूर्ण आहे. देवाच्या चरणी नतमस्तक होणे केवळ प्रेमाने भरलेले असते तेव्हाच अर्थपूर्ण असते. त्यांच्यासाठी प्रेम ही एक शक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीला देवाशी जोडते. हे प्रेम केवळ देवासाठीच नाही, तर स्वतःसाठी, निसर्गासाठी, सर्व सृष्टीसाठी असले पाहिजे. संत म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही देवावर प्रेम करू शकता, कारण देव तुमच्या आत राहतो. देवाच्या चरणावर ध्यान करण्याची सर्वात महत्वाची अट म्हणजे अहंकाराचा त्याग. संत म्हणतात अहंकार ही भिंत आहे जी तुम्हाला देवापासून वेगळे करते. जोपर्यंत तुम्ही तुमचा मीपणा सोडत नाही तोपर्यंत तुम्ही भक्तीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचूच शकत नाही. ते सुचवतात की भक्ताने त्याच्या मनातील सर्व अपेक्षा इच्छा देवाच्या चरणांवर समर्पित कराव्यात. ही शरणागती मुक्तीचा मार्ग आहे जो एखाद्याला आनंद शांतीकडे घेऊन जातो. संत भक्तीला एक उत्सव म्हणून पाहतात. ते म्हणतात की देवाच्या चरणांवर ध्यान करणे ही एक गंभीर कृती नाही, एक नृत्य गाणे एक उत्सव आहे. त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे जीवन पूर्ण जगणे, देवाप्रती कृतज्ञता, आनंदाने प्रत्यक्ष अनुभवणे. ते म्हणतात जेव्हा तुम्ही देवाच्या चरणांवर नाचता गाता हसता तेव्हा तुम्ही खऱ्या भक्तीत असता. संतांच्या मते देवाच्या चरणी ध्यान ही भक्तीची सर्वोच्च पातळी आहे. प्रेम समर्पण ध्यान यांचा संगम ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती आपला अहंकार सोडून देवाशी एकरूप होते. संत म्हणतात भक्ती ही एक पूल आहे जो तुम्हाला तुमच्या आत असलेल्या देवाशी जोडतो. जेव्हा तुम्ही या पुलावरून चालता तेव्हा तुम्हाला जीवनाचा खरा आनंद शांती मिळते. त्यांचे विचार आपल्याला शिकवतात की भक्ती ही केवळ भक्तीपुरती मर्यादित नाही, तर ती जीवनाची एक पद्धत आहे ज्यामध्ये प्रत्येक क्षण देवाबद्दल प्रेम कृतज्ञतेने भरलेला असतो. भारतीय भक्ती परंपरेत चरणाचे ध्यान हे मुक्तीचे साधन मानले जाते. विठ्ठलाच्या चरणाचे ध्यान म्हणजे सर्व विश्वातील सुख दुःख माया आसक्ती यांच्यापासून मुक्त होणे, परमेश्वराशी एकरूप होणे. सदा सर्व काळ धरुनी ठेवी मनी. इथे संत तुकाराम
विठ्ठलाच्या चरणाचे ध्यान हे क्षणिक नाही तर सतत अखंड असावे असं सांगतो. हा एकनिष्ठ भक्तीचा संदेश आहे. भक्ती ही केवळ पूजा किंवा कीर्तनापुरती मर्यादित नसावी, तर ती जीवनाचा अविभाज्य भाग बनावी. यामुळे मन शुद्ध होते, परमेश्वराशी आपण सतत संपर्कात राहतो. हे ध्यान म्हणजे एक प्रकारची साधना आहे जी भक्ताला अंतर्मुख करते, त्याला आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव करून देते. नाही मागणे आणिक काही. इथे संत तुकाराम सांसारिक सुखांची अपेक्षा नसल्याचे स्पष्ट करतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा वैराग्याचा संदेश आहे. संसारातील सुखे क्षणभंगूर आहे, परंतु परमेश्वराच्या चरणापाशी मिळणारे सुखे शाश्वत आहे. संत तुकाराम इथे सांगतात की त्यांना धन, संपत्ती, मान सन्मान यापैकी कशाचीही अपेक्षा नाही, कारण विठ्ठलाच्या चरणामध्ये त्यांना सर्व काही प्राप्त झाले आहे. ही भावना भक्ती मार्गातील परमहंस अवस्थेची निशाणी आहे, जिथे भक्ताला ईश्वराव्यतिरिक्त कशाचीही गरज उरत नाही. संसारातील सुखाची क्षणभंगुरता हा विषय संत यांच्या दर्शनशास्त्राचा एक भाग आहे. त्यांच्या मते संसारातील सुखे बाह्य गोष्टींशी जोडलेली आहे, जसे की धन, संपत्ती, यश, संबंध, इतर भौतिक सुख सोयी. परंतु या सर्व गोष्टींची प्रकृतीच क्षणभंगूर आहे. संत म्हणतात की सुख हे एका लाटेप्रमाणे आहे, ते येते आणि जाते. जेव्हा आपण सुखाच्या मागे धावतो तेव्हा आपण एका भ्रामक मृगजळाच्या मागे धावत असतो, जे कधीच स्थायी नसते. संतांचे असे म्हणणे आहे की संसारातील सुखे बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच ते नेहमीच अस्थिर असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी मिळाली तर त्याला तात्पुरता आनंद होतो, परंतु काही काळानंतर ती नोकरी त्याला सामान्य वाटू लागते आणि तो आनंद नाहीसा होतो. त्याचप्रमाणे नवीन गाडी, घर, इतर भौतिक गोष्टींचा आनंद काही काळानंतर कमी होतो. संतांचे म्हणणे आहे की या सुखाला आपण जितके महत्त्व देतो तितकेच आपण दुःखाच्या खाईत लोटले जाऊ शकतो, कारण सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून खरे सुख हे अंतर्मनात आहे, जे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. संसारातील सुखे नेहमीच परिस्थितीवर आधारित असते आणि परिस्थिती बदलतात तसे सुखही बदलते. संतांनी सांगितले आहे की सुखाच्या मागे धावण्याऐवजी आपण आपल्या अंतर्मनातील शांती, समाधान शोधले पाहिजे. ही शांती आणि समाधान आपल्याला आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाते, जिथे सुख आणि दुःख यांच्या द्वंद्वापासून आपण मुक्त होतो. संतांच्या मते संसारातील सुख एका मायेप्रमाणे आहे. ते म्हणतात, संसारातील सुखे स्वप्नासारखे आहे. तुम्हाला वाटते की तुम्ही ते पकडले आहे, पण जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा तुमच्या हातात काहीच नसते. याचा अर्थ असा की आपण या ज्या गोष्टींना सुख समजतो त्या केवळ तात्पुरत्या असतात आणि त्यांचा आधार घेतल्याने आपण कधीही खऱ्या अर्थाने समाधानी होऊ शकत नाही. त्याऐवजी संत आत्मचिंतन आणि ध्यानाच्या मार्गावर जोर देतात. ध्यानाद्वारे आपण आपल्या मनाच्या खोलवर जाऊन त्या शाश्वत आनंदाला स्पर्श करू शकतो, जो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. ते पुढे सांगतात की संसारातील सुखाच्या मागे धावणे म्हणजे स्वतःला एका अंतहीन चक्रात अडकवणे आहे. जेव्हा आपण एखादी इच्छा पूर्ण करतो तेव्हा दुसरी इच्छा जन्म घेते. या इच्छांच्या मागे धावत राहिल्याने आपण कधीच पूर्ण समाधानी होत नाही. संतांचे म्हणणे आहे की खरे सुख हे इच्छांचा त्याग करण्यात आहे. जेव्हा आपण इच्छांपासून मुक्त होतो
तेव्हा आपण त्या शाश्वत आनंदाला प्राप्त करतो, जो कधीच नष्ट होत नाही. संसारातील सुखाच्या क्षणभंगुरतेवर बोलताना संतांनी बुद्धांचा दाखला दिलेला आहे. बुद्धांनीही सांगितले आहे की सर्व काही अनित्य आहे. सुख, दुःख, जीवन सर्व काही. संतांनी या संकल्पनेवर आधारित सांगितले की जर आपण अनित्यतेची जाणीव ठेवली तर आपण सुखाच्या मागे धावणे थांबवतो आणि जीवनाला अधिक सजगपणे जगतो. ही सजगता आपल्याला संसाराच्या चक्रातून मुक्त करते. शेवटी संतांचे विचार आपल्याला एक गहन संदेश देतात. संसारातील सुख एक क्षणभंगूर आहे आणि त्याच्या मागे धावणे म्हणजे स्वतःला दुःखात बुडवणे आहे. खरे सुख हे आत्मज्ञानात, शांतीत, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या शोधात आहे. ध्यान, सजगता, आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपण त्या शाश्वत आनंदाला प्राप्त करू शकतो, जो कधीच नष्ट होत नाही. नाम गोड तुझे रूप गोड. या ओळीतून संत तुकाराम विठ्ठलाच्या नामस्मरणाचे, त्याच्या रूपाचे महत्त्व अधोरेखित करतात. भारतीय अध्यात्मात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाम हे परमेश्वराचे प्रत्यक्ष स्वरूप मानले जाते. विठ्ठलाचे नाम घेतल्याने भक्ताला आनंद, शांती मिळते. तसेच विठ्ठलाचे रूप म्हणजे त्याची विटेवर उभी असलेली मूर्ती. ते भक्ताच्या मनात प्रेम, श्रद्धा जागवते. संत तुकाराम इथे सांगतात की विठ्ठलाचे नाम, रूप यांच्यामुळे त्यांचे मन नेहमी प्रेमात बुडालेले असते. तुका म्हणे हेची माझे धन. यावेळीतून संत तुकाराम विठ्ठलाच्या चरणांना आपले खरे धन मानतात. इथे धनाचा अर्थ भौतिक संपत्ती नाही, तर आध्यात्मिक संपत्ती आहे. विठ्ठलाचे चरण हे त्यांच्या जीवनाचे एकमेव आधार, ध्येय आहेत. हा संदेश भक्तांना प्रेरणा देतो की खरे सुख, समृद्धी ही परमेश्वराच्या भक्तीतच आहे. संत तुकारामांचे हे विचार त्यांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत, जे त्यांनी दुष्काळ, कौटुंबिक संकटे, सामाजिक टीका यांचा सामना करताना अनुभवले. संत तुकारामांचे अभंग हे केवळ आध्यात्मिक नाही, तर त्यात सामाजिक संदेशही आहे. नाही मागणे आणिक काही. या ओळीतून त्यांनी भौतिक सुखांचा त्याग करून आत्मिक सुखाचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या काळात समाजात जातीपातीचे भेद, अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांडांचा प्रभाव होता. तुकारामांनी आपल्या अभंगांद्वारे या गोष्टींना विरोध केला. सर्वांना समानतेने परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे हे पटवून दिले. हा अभंगही त्याच विचारांचा एक भाग आहे. या अभंगातून संत तुकाराम मानवी जीवनाचे तत्वज्ञान मांडतात. जीवनातील खरे सुख हे परमेश्वराच्या भक्तीत आहे. त्यासाठी सांसारिक आसक्ती सोडणे आवश्यक आहे. तुका म्हणे हेची माझे धन. या ओळीतून ते जीवनाचे अंतिम ध्येय स्पष्ट करतात. परमेश्वराशी एकरूप होणे हे तत्वज्ञान आजच्या काळातही लागू आहे, जिथे माणूस भौतिक सुखांच्या मागे धावताना आत्मिक शांती गमावून बसतो. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी हा अभंग आजही प्रासंगिक आहे. आजच्या व्यस्त, तणावग्रस्त जीवनात हा अभंग माणसाला अंतर्मुख होण्याची, शांती शोधण्याची प्रेरणा देतो. विठ्ठलाचे चरण म्हणजे केवळ एक धार्मिक प्रतीक नाही, तर ते शाश्वत शांती, आनंदाचे प्रतीक आहे. संत तुकारामांचे हे शब्द कालातीत आहेत, प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करतात. विठ्ठलाचे चरण माझे ध्यानी हा अभंग संत तुकारामांच्या विठ्ठल भक्तीचा, आध्यात्मिक विचारांचा सुंदर आविष्कार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग भक्ती, शरणागती, वैराग्य, नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
साहित्यिक दृष्टिकोनातून त्या साधी भाषा, भावनिक ताकद, ओवी छंदाची लय, प्रतिकात्मकता यांचा समावेश आहे. हा अभंग केवळ काव्य नाही, तर तो संत तुकारामांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा सारांश आहे. संत तुकारामांनी या अभंगातून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. जीवनाचे खरे ध्येय हे परमेश्वराच्या चरणांमध्ये आहे. त्यांचे हे शब्द भक्तांना, साहित्यप्रेमींना आजही प्रेरणा देतात. विठ्ठलाच्या चरणांचे ध्यान करणे म्हणजे स्वतःला परमेश्वराशी जोडणे, आणि संत तुकारामांनी हेच आपल्या अभंगातून साध्य केले आहे. हा अभंग म्हणजे मराठी साहित्य अध्यात्माचा एक अनमोल ठेवा आहे, जो कायमस्वरूपी आपल्याला मार्गदर्शन करीत राहील. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. निरूपणाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.